क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। जे काय हो, काही गोष्टी आमच्यामध्ये लपलेल्या असतात आणि येशू टॉर्च घेऊन येतो आणि मला सांगतो, तुम्ही कोण आहात तुम्हाला माहितीये का? या जगाची उलथापालथ करणारे लोक तुम्ही आहात, या जगाला प्रकाश देणारे लोक तुम्ही आहात। जर तुम्हाला ते समजलं नाही तर तुमचा नाताळच नाही। मग तुम्ही चर्च मध्ये येता, बसता, नाताळ सुखाचा जाऊ, परत 10 मध्ये नाताळ सुखाचा जाऊ, 11 मध्ये नाताळ सुखाचा जाऊ, 12 मध्ये नाताळ सुखाचा जाऊ, 13 मध्ये नाताळ सुखाचा जाऊ आणि शेवटी म्हणतो देवा शेवटचं 1 वर्ष एवढं नाताळ सुखाचा जाऊ, मग नंतर घेऊन जा मराशास। आणि आम्ही कधी कधी म्हणतो अहो डिसेंबर आहे, प्रकृतीला ह्याचा नाताळ बघतेत का नाही जरा शंकाच आहे। आमचं जीवन फक्त मरणापर्यंत आहे, देवाला मरणाच्या पलीकडचं जीवन तुम्हाला दाखवायचं आहे। या जगामध्ये तुम्ही असं जन्माला आला नाही, या जगाला तुम्हाला प्रकाश दाखवून जायचंय प्रियानो। बरं, विद्या बालन कुणीतरी मला पाठवलं, ते सुपरस्टार सारं जग तिच्यासाठी वेड झाले। ती सगळ्यात सुंदर आहे, सगळ्यात आमक, फार चांगली ऍक्टिंग करते, पण ती सांगती खरा प्रकाश फक्त येशूच देऊ शकतो। येशू मिळाला तर सगळं मिळतं। अहो ज्यांना अंधकारामध्ये जीवन जगणारे लोक, त्यांनी खरा प्रकाश ओळखला। तुम्ही तर देवाचे लोक आहे, तुम्हाला कळलं पाहिजे जे प्रकाशाचा शोध घेत प्रभू त्यांना सापडतो। काय तुम्हाला सापडला का तो प्रकाश? जर तो प्रकाश तुम्हाला सापडला, मग तुम्ही अंधकारात का? तुमची ओळख काय? तुम्ही कोण म्हणून जगामध्ये आलेला आहात? तुमचा कुळ कोणता, तुमचा धर्म कोणता, तुमची जात कोणती, तुमचा पंथ कोणता, याच्याविषयी प्रभू बोलत नाही। तुम्ही कोण आहात त्याविषयी प्रभू तुम्हाला बोलत आहे। तुमचा जन्म या पृथ्वी तलावरती झाला एक साधारण व्यक्ती म्हणून नव्हे, तुम्हाला तुमच्या देवाला स्वर्गात भेटायला जायचंय, पण त्याच्या जाण्याच्या अगोदर या पृथ्वी तलावरती तुम्हाला काहीतरी कर्तृत्व करायचंय आणि हे कर्तृत्व तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, मी काय आहे। आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो म्हटला प्रकाश घेऊन आलो। कशासाठी? तुला तो टॉर्च दाखवणार आहे आणि नेमकं तू काय हे तुला कळणार आहे। मी काय आहे, काय कोणत्या उद्देशाने प्रभूने मला पाठवलं, माझं स्वरूप काय आहे। लक्षात ठेवा, आज अंधकार जगामध्ये असता कारणानं जग निराशेच्या वातावरणामध्ये चाललेले, कारण जगाला प्रकाश ठाऊक नाही नेमकं मी काय आहे। 11 वर्षाचं पोरग, फक्त 11 वर्ष, 94% पास होत होतं पोरगा, 94%।
आणि 11 वर्षाचा पोरगा, कोणाशी भांडण नाही, काही नाही, आई वडील कामाला गेल्यावर घरामध्ये गेला, स्कूल लावला, फाशी घेतली, मरून गेला. 11 वर्षाच्या पोराला काय पाप समजत असेल? 11 वर्षाच्या पोराला काय भविष्य करिअर समजत असेल? 11 वर्षाच्या पोराचं कुठं अफेअर असेल का? 11 वर्षाचा पोरगा, जो पोरगा घरामध्ये जातो, फाशी आणि स्टूल उभा करतो, दोर बांधतो पंख्याला, मरून जातो का? कारण त्याच्याकडे प्रकाश नाही. जगाला प्रकाशाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रकाशाची गरज आहे. काय त्याचं जीवन आहे, कुठं चाललेलं आहे? आणि बायबल सांगतं ज्याच्याकडे हा प्रकाश नाही ना, तो अंधकार. बायबल सांगतं अंधकाराचा अधिपती सैतान या दिवसामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करत आहे. कधी कधी वाटतं जास्त हुशार असलो तर कदाचित माझं जीवन नीट झालं असतं. हुशारीवरती जीवन नाही, जर ख्रिस्त समजला तर जीवन प्रकाशित आहे. लोक म्हणतात की तो फार परिस्थितीने गांजलेला होता, हुशार नव्हता, त्यामुळे खचून गेला आणि त्यानं आत्महत्या केली. कारण ते नाही हो, कारण येशू नाही हे कारण आहे. शास्त्र सांगतं येशू आला तुमच्यामध्ये नेमकं काय आहे ते दाखवण्यासाठी. मग पेत्राकडे गेला. हा पेत्र समुद्रामध्ये जाळं टाकत होता. येशू त्याच्याकडे गेला आणि तो म्हटला माझ्या बरोबर ये, मी तुला माणसं धरणारा करील. माहित नव्हतं पेत्राला. पेत्राला वाटलं मी मासे पकडणारा मनुष्य, मी कोळी आहे, मी साधारण व्यक्ती आहे. अरे म्हटलं तू कोळी नाहीस. काय करणार आहे? रोज उठून मासे पकडणार आहे, मासे आणणार, विकणार आहे, आणि तुझी पत्नी लेकरं तुझी माशाची वाट बघतील. पण मी तुला सांगतो माझ्या मागे माणसं धरणारा करील. हा पेत्र ज्याला कधी बोलायचं ज्ञान नव्हतं, हा पेत्र 3 लोकांसमोर नाकारणारा पेत्र, हा पेत्र येशूला शिव्या देणारा पेत्र, हा पेत्र तलवार काढून लोकांवरती चालून जाणारा पेत्र, हा पेत्र तो येशूचा धिक्कार अवैर करणारा पेत्र, सामान्य असणारा पेत्र. पण येशूचा प्रकाश त्याच्याकडे आला आणि येशू त्याला म्हटला आता तू मासे धरणारा नाही, तुम्ही तुला माणसं धरणारा करेल. आणि पेत्रानं प्रकाश ओळखला. पेत्रानं प्रभूचं कॉलिंग, त्याची वाणी, त्याचं आचरण ओळखलं, उभं राहिला आणि 3000 लोकांचं तारण करणारा पहिला मोठा सेवक तो बनला. ह्या प्रकाश तुमच्याकडे, ज्याला ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश समजला आणि तो व्यक्ती आपला प्रकाश लोकांना दाखवतो. तुम्ही किती लोकांना तारण दिला? दरवर्षी नाताळ केला, पण प्रकाशित झाला का प्रभूने तुम्हाला कोणत्या उद्देशासाठी घडवलेलं आहे? मंडळीत प्रार्थना करणारे आहात, सुवार्ता सांगणारे आहात. देवानं लोकांना, शिष्यांना बाप्तिस्मा यासाठी दिला नाही की त्यांनी मंडळीत येऊन भर टाकावी. कशासाठी बाप्तिस्मा दिला? तो म्हणतो जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ज्याला बाप्तिस्मा दिला त्याला परत तीच आज्ञा, जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. शिष्य करणं हे काम आहे आणि ज्याला हे काम जमलं त्याला नाताळ कळालेला आहे. किती शिष्य केले, किती बाप्तिस्मे दिले, किती लोकांना सत्य सांगितलं. परवा एक पत्रकार आलं, तुम्हाला म्हटलं तुमच्या जाहिराती द्या जरा आम्हाला. म्हटलं कशाला? तुम्ही जाहिराती द्या, आम्ही तुमच्या धर्माचा प्रसार करतो. अहो धर्माचा प्रसार असा नसतो होत जाहिराती देऊन. आणि ख्रिस्त धर्म प्रसारासाठी आला नाही, जीवन बदलण्यासाठी आला. तो कधीच कुणाचा धर्म बदलत नाही ना. पेत्राचं त्यानं तो व्यवसाय बदलला. तो पेत्र मासेमारी करणार होता. येशू ख्रिस्त ज्या स्वर्गामध्ये घेतला गेला, पेत्र मासे आणि मासे पकडण्याचा विसरला नाही. येशू स्वर्गात गेल्याबरोबर पेत्र परत जाळं घेऊन गेला, परत मासे टाकले. त्याला धर्म बदलण्यामध्ये मजा नाही, त्याला जीवन बदलण्यामध्ये मजा आहे. आणि म्हणून कदाचित काही लोकांनी धर्म बदलले असेल, जीवन बदललं नसेल, प्रभू त्यांना ओळखत नाही. म्हणून काही लोक म्हणतात नाही तुमचे ख्रिस्ती लोक तर दारू पिऊन नसतात की, ते कुठले ख्रिस्ती आले? तुमचे ख्रिस्ती लोक मग तिथं आम्ही बघितलं की दारूच्या गुत्त्यावरती आहे, पानाच्या टपरीवरती. कोण म्हणलं तुम्हाला ते ख्रिस्ती आहे? त्यांचं ख्रिस्तीपण जर त्यांचं परिवर्तित ख्रिस्तीपण नसेल, मारामारी करणारे, भांडण करणारे, व्यसन करणारे, शिवीगाळ करणारे, एकमेकाला लुबाडणारे, हे कधीच ख्रिस्ती असू शकत नाही. कारण ख्रिस्त येतो जीवन बदलण्यासाठी. तो प्रकाश येतो. काय प्रकाश? तू तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टी याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी. आणि म्हणून ख्रिस्त या जगामध्ये आला जीवन प्रकाशित करण्यासाठी. खरी ओळख काय? तुमची खरी ओळख आहे?
शास्त्र सांगतं मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार नाही. काय तुमची ओळख आहे? नुसती वरून प्रार्थना करता ही तुमची ओळख आहे? तुम्ही नुसतं चर्चला जाता बसता ही तुमची ओळख आहे? कुठली तुमची ओळख आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रकाश टाकतो आणि प्रकाशाच्या द्वारे एक एक चूक त्यांना दाखवतो. म्हणून मी पाहतो की पुरुषाच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेवत होता आणि तो जेवत असताना एक स्त्री त्याच्या मर्या त्याच्या पायावरती येऊन आलाबस्त्र कुपी ओढती आणि ती ओतत असताना ते बाकीचे लोक चाचपडून म्हणतात, यहूदा म्हणतो एवढ्या पैशाची नासडी कशाला? येशू त्यांच्याकडे पाहून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून त्यांना म्हणतो, गोरगरीब नेहमी तुमच्या जवळ आहे, हिनं जे केलं माझ्या उत्तर कार्यासाठी केलं. येशू त्यांच्या अंतःकरणामध्ये तो प्रकाश टाकत आहे. तुम्ही ज्या गोष्टी करत आहे, ज्या गोष्टीचा लोभ तुमच्यामध्ये, आणि मी तुम्हाला ओळखलेले पाप त्यानं दाखवायला सुरुवात केलं. या बाईनं केलेली गोष्ट, मरियेनं केलेली गोष्ट, जिथं जिथं माझं नाव जाईल आणि तिथं तिथं तिचं नाव जाईल. मरियेची ओळख काय? व्यभिचार करणारी स्त्री, जार कर्म करणारी स्त्री, आणि ती एक प्रकारची घाणेरडी बाई. पण ईश्वराने तिला ओळख दिली. काय ओळख दिली? मरिये तू त्या प्रकारची स्त्री नाही. आता तुझ्या जीवनामध्ये एक बदल होणार आहे, एक परिवर्तन होणार आहे. ते परिवर्तन कोणतं? जिथं माझं नाव जाईल तिथं माझ्या नावाबरोबर तुझं नाव जाणार आहे. ही तिची ओळख आहे. ती ओळख आमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. जर नाताळ आम्ही सेलिब्रेट करत आहोत, काय ओळख आहे तुमची? माग गेलेले लोक, देवापासून दूर असलेले लोक, प्रार्थना करायला विसरून गेलेले लोक, देवाच्या संगतीपासून पळून जाणारे लोक, पवित्र आत्म्याचा नाकार करणारे लोक, अभिषेकानं भरलेले किंवा अभिषेकापासून वंचित झालेले लोक, देवाच्या सानिध्यात राहून त्याची उपासना करण्याचं भाग्य लाभणारे लोक. का तुमची ओळख कोणती? प्रकाश तुमच्याकडे घेऊन आलेला आहे. कधी कधी प्रकाश येतो आमच्याकडे, आम्ही म्हणतो नाही मी जातो ना दर रविवारी चर्चला, पण किती वाजता येतो? किती वाजता? हा पण प्रकाश तुमच्याकडे यायला पाहिजे ना. महिन्याचा पगार 200 रुपये कट झाले तर लावलं सरकारला पत्र, 200 रुपये तुम्ही माझी कटिंग का केली? पत्र देतो आम्ही का? हो आमचा पगार एवढा एवढा कटिंग, आणि इथं मात्र चर्चला दर रविवारी कटिंग. जमेल काय जाऊ? प्रकाश घेऊन येतो तो सांगतो तू चर्चला बुट्ट्या मारणारा व्यक्ती आहेस, तू चर्च मध्ये उशिरा येणारा व्यक्ती आहेस, तू चर्च पासून दूर जाणारा व्यक्ती आहे. प्रकाश आम्हाला दाखवतो. नाताळ म्हणजे प्रकाशेनं मी कोणता व्यक्ती आहे. हालेलुया. जरा जोरात म्हणा बरं. हालेलुया. मग हा प्रश्न पडतो 25 तारखेला तर फुल गर्दी चर्च मध्ये, मंडप टाकावा लागतो. कधी कधी शाळेत विचारतात अरे हा कधी दिसत नाही शाळेमध्ये. शिक्षक मला विचारायचे तू कुठल्या वर्गात? तुम्हीच ना क्लास. अरे तुला पहिल्यांदाच बघितलं. तसं प्रभू पण ते 25 तारखेला हा पण मेंबर आहे का? ह्याला कधी दिसला नाही हा. आणि तो सांगतो 120 रुपये दर्शन भरतो ना प्रभू. अरे तुझी ओळख आहे, तू फक्त क्रिसमसचा ख्रिस्ती आहेस. हाय हाय तुझ्या जीवनाला. कोण सांगितलं तुला मी 25 तारखेला तिथं भेटल्यावरती स्वर्गामध्ये तुला भेटणार आहे? कोणी सांगितलं गुड फ्रायडे ईस्टरला तू चर्च मध्ये आला आणि त्या कधी नाही, पण बघा त्या दिवशी सगळ्यात लवकर लोक चर्चला. 25 तारखेला बघा 5 ला ठेवलं तरी येतील. आपल्याकडे आपल्याकडे सगळेच लवकर उशिरा येतात. म्हणजे काय लवकर काय उशिरा. हालेलुया. माहित करून घ्या नाताळ म्हणजे प्रकाश. नाताळ म्हणजे प्रकाश. तुम्ही कोण आहात हा प्रकाश. तुमची ओळख तुम्हाला होणं गरजेचं आहे. आणि ज्याला प्रकाश वाचा बरं ते वचन. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला. हा खरा प्रकाश कुणाला? प्रत्येक मनुष्याला. मला माझ्याशी बोलतो. हा प्रकाश तुमच्याशी बोलत नाही, पहिल्यांदा माझ्याशी बोलतो. आता
येशू आल्याबरोबर माझ्याशी बोलणार आहे. मनोज, कालपर्यंत स्वतःसाठी जगला, एवढे वर्ष स्वतःसाठी जगला, अरे एकदा कबरेत गेल्यावर ज्यांच्यासाठी जगला, ज्याच्यासाठी तू जगला, हे लोक तुला कबरेमध्ये सोडणार, याच्या पलीकडे काही करणार नाही. कोणासाठी जगत आहात? कोणत्या कार्याला तुम्ही समर्पित केलेले? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही राखून आहात? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही अडून आहात? बायबल सांगतो तो प्रत्येकाला प्रकाश दाखवत आहे. पण जित्याने जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. जगात येणार होता. तो जगात होता. जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. जग त्याच्याद्वारे झालं, तरी जगाने त्याला ओळखले नाही. कोणी ओळखलं नाही हो? जगाने. ज्याला येशूची ओळख झाली नाही तो जग आहे. समजा माझ्याशी देव बोलला आणि तरी सुद्धा 25 आजच्या उपदेशानंतर माझं चर्चला येणं 10:30, 11 म्हणजे मी कोण आहे? मग बोला की बोला, कोण आहे? जरा जोरात बोला, कोण आहे? समजा देवाचं वचन माझ्याशी बोललं तरी पण माझ्यामध्ये राग तसाच आहे. देवानं बॅटरी इश्यू आला 25 तास आणि तो म्हटलं मी जन्म झाला तुझा राग तुला दाखवण्यासाठी, तरी सुद्धा मी राग सोडला नाही. मग मी कोण आहे? बोलाव जोरात, कोण आहे? देवाचं वचन माझ्याशी बोललं, त्यानं सांगितलं तुझं व्यसन, तुझा स्वभाव, तुझा हट्ट, तुझी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आणि त्या तुम्हाला दाखवल्या, प्रगट केल्या, तरी सुद्धा मी सोडत नाही. मग मी कोण आहे? आणि जगाचा नाश कशाने होणार आहे? अग्नी आणि तरी सुद्धा मी जगच आहे. बायबल सांगते जग त्याला ओळखत नाही. मग करा नाता. मग मी म्हणतो शेवटचा नाता तुमचा, आज रात्री प्रभू आला तर तुम्ही टाय फिश, आणि तुम्हाला आनंद आहे आणि आमच्यासाठी रोज आनंद. दाविदाच्या नगरात मग दर रविवारी आम्ही तसंच नाचतो, तसंच उड्या मारतो, कारण आम्हाला कळतं पृथ्वी तलावाचा शेवटचा नाता, पण स्वर्गामध्ये अनंत काळचं जीवन, स्वर्गामध्ये मी अनंत काळ राहणार आहे. पृथ्वी तलावाचं तुमचं जीवन कसं आहे? तो प्रकाश तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. आपली माहिती करून घ्या. जगानं त्याला ओळखलं नाही, पण तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. माझ्या मधली कमतरता कोण आहे? मी कोणत्या कामासाठी प्रभूनं मला हाक मारलेली आहे? कोणत्या कामासाठी प्रभूनं मला बोलवलेलं आहे? काय माझं अस्तित्व आहे? काय माझं कॉलिंग आहे? कोणती गोष्ट प्रभू माझ्याकडनं अपेक्षित करत आहे? जसं मी पाहतो त्यानं या शमरुणी स्त्रीला ओळख करून दिली, तिच्याकडे प्रकाश घेऊन आला. बायबल सांगतं जगानं त्याला ओळखलं नाही, पण ज्याला प्रकाश दाखवला तो म्हटलं बाई जा तुझ्या नवऱ्याला बोलून. महाराज माझ्या घरात नवरा नाही. ठीक बोललीस. आतापर्यंत 5 पुरुषांना नादी लावलं, 6वा व्यक्ती तुझ्या घरात आहे, तोही तुझा पती नाही. महाराज तुम्ही कसं काय ओळखलं? त्याला ठाऊक होतं हिच्या जीवनातला अंधकार मला काढायचा, हिला प्रकाश मला दाखवायचाय. तू जर मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं, परत कधी तुला तहान लागली नसती, परत तू जगाकडे गेली नसतीस. लक्षात ठेवा, आज व्यक्ती जगाकडे जाण्याचं कारण काय असेल तर त्याला जगाची तहान लागलेली आहे. जगाकडे आणि जग अंधकार, बायबल सांगतं जगामध्ये अंधकार आहे. या अंधकारमय जगातून बाहेर येण्यासाठी येशूचा प्रकाशाची गरज आहे. अन्यथा तुम्ही त्याच जगामध्ये अडकून पडणार आहात. जग तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा, एकदा मनुष्य जगामध्ये अडकला ना, किती पण हातपाय आपटा, तुम्हाला बाहेर येणं फार कठीण आहे. म्हणून तो हर्षद खूप सुंदर सांगतो, त्या सूरज बरोबर बोलला, असं वाटतं चर्च मध्ये आल्यावरती तुम्ही जगाला लॉक केलंय आणि देवाच्या मंदिरामध्ये नुसतं देवाचं ध्यान करत बसत आहात. मंदिरात आलं जगाला लॉक करतो, आणि समजा जो मंदिरात नाही त्यांनी काय केलं? जगाला उघडलं. हालेलुया. किती महत्वाचं आहे. मंदिरात येणं म्हणजे जगाला लॉक करणं, आणि मंदिरापासून बाहेर असणं म्हणजे जग उघडणं आणि मंदिर लॉक करणं. मंदिरात येणं देवाचं सानिध्य उघडणं, आणि जगामध्ये जाणं म्हणजे चर्च बंद करणं आणि जगाला उघड करणं. आणि बायबल सांगतं जगामध्ये अंधकार आहे. अंधकारामध्ये तुम्ही कोणही दिसणार नाही. तुम्हाला माहिती का? येशूचे 2 शिष्य यरुशलेम सोडून आंबाऊच्या वाटेकडे जात असताना बायबल सांगतं त्या रात्री अंधारामध्ये येशू त्यांच्याकडे आला.
यरुशलेम त्यांनी सोडलं, अमावस त्यांनी धरली आणि अमावस्या वाटेकडे जाताना बोलत कशाविषयी होते हो? येशूविषयी. कशाविषयी बोलत होते आणि चालले कुठं होते? कधी कधी आम्ही पण प्रार्थनेपासून दूर असतो पण बोलतो काय? आणि मग आम्हाला वाटतं आहे प्रार्थनेत बरं का. सैतान काय करतो माहिती का? प्रार्थनेत असल्यासारखं भासवतो. मग तो काय म्हणतो, चर्चला नाही गेलं ना, घरात 2 शब्दाची प्रार्थना केली तर जली, पाषाणे, काष्टी, स्थळी, पानात, फुलात सगळीकडे येशू आहे. कुठं पण तुम्ही गुडघे टेका, प्रार्थना करा, येशू आहे. पण बायबल सांगतं ते बोलत असतानाच येशू त्यांच्याकडे आला आणि असं लिहिलं त्यांनी येशूला ओळखलं नाही. किती गंभीर आहे नाही? पवित्र शास्त्र सांगतो तो आम्हाला ओळख करून देतो. काय ओळख करून दिली? तुम्ही अमावस्या वाटेकडे नोंद केली तिथं काय 2 शिष्य यरुशलेम सोडून काय काय त्याचं टायटल हो? बरं झालं त्यांची नावं नाही टाकली, कारण संधी आहे. प्रभू संधी देतो. तुमची ओळख देव लपून ठेवतो. कशासाठी? पण प्रकाश आणतो. अमावस्या वाटेकडे जाणारे लोक आहेत. सांभाळा. देवाच्या दृष्टिकोनातनं ते 2 शिष्य तेवढे महत्वाचे नव्हते. समजा ते 2 गेले असते तर येशूच्या अस्तित्वावर ज्या त्यांचं नाव लिहिलं नव्हतं, कान देऊ नाही का, ते नगण्य. तसं पेत्रा संबंधाने जाळ घेऊन चाललेला होता, पेत्राचं नाव उल्लेख केलं. जसं जक्कयाच्या बाबतीत दिलं तो झाडावरती चढला, या 2 शिष्यांच्या बाबतीत का दिलं नाही? त्यांचं नाव का उल्लेख केलं नाही? नगण्य होते पण तरी सुद्धा प्रभूला त्यांच्याकडे प्रकाश आणायचा होता. देवाचं सानिध्य सोडणारे लोक हे नगण्य लोक आहेत. त्यांची दखल सुद्धा प्रभू घेत नाही, पण तरी सुद्धा देव त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणून परमेश्वरानं येशूला त्यांच्याकडे प्रकाश घेऊन पाठवलं. काय प्रकाश? यरुशलेम सोडून अमावस्या वाटेकडे जाणारी ही त्यांची ओळख त्यांना देण्यासाठी हा प्रकाश त्या ठिकाणामध्ये आला. तसा प्रभूचा प्रकाश आमच्याकडे येत आहे. काय आम्ही देवाचं सानिध्य सोडून जाणारे लोक आहोत का? प्रॉब्लेम तोच आहे. त्याच प्रकारच्या गोष्टी देव आमच्याशी बोलत आहे की तुमच्याकडे प्रकाश आला, तुमची ओळख काय? आणि ज्याला ओळख कळाली ना, बायबल सांगतं पेत्र उभा राहून संदेश देऊ लागला. याकोबाच्या विहिरीवरती शमरोनी स्त्री, तिची ओळख तिला कळाली. अरे मी व्यभिचार करणारी ही माझी ओळख असता कामा नये. लक्षात ठेवा, जग तुम्हाला यूज अँड थ्रो करणारं जग आहे. कोणी जगामध्ये तुम्हाला टिकून ठेवणार नाही. वापरतील, टिकून देतील. कोणीच नाही. तुमची लेकरं, तुमचा पती, तुमचे नातेवाईक, गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला ठेवणार नाही. 58 वर्ष झाले की ते हातात देतात सेंड ऑफ. आणि तुम्ही किती प्रामाणिकपणे काम नाही एवढे सगळे बघा सर्टिफिकेट आहे. आणि तुम्हाला तर माहिती मी किती प्रामाणिक आहात. पण आता तुम्ही योग्यतेचे नाही हे घ्या खरगाटा. लेकर बाळात नातवंडामध्ये जाऊन बसा, त्यांना उलुलुलू करत खेळत बसा. एवढं सरकार तुम्हाला सांगतं. ते तुम्हाला डिस्पॅच करून घरी पाठवतात. प्रभूच्या राज्यामध्ये येणारा व्यक्ती इथं आणि स्वर्गामध्ये अनंत कालासाठी वापरला जातो. ही तुमची ओळख आहे. आता तुम्ही ठरवायचं एक डस्टबिन म्हणून कचऱ्यामध्ये पडायचं का उपयोगी पात्र म्हणून त्या टेबलावरती सजवलं जावं. तुमची ओळख काय? आज तुम्हाला जग डोक्यावरती घेऊन नाचेल जसं ख्रिस्ताला लोकांनी डोक्यावरती घेऊन नाचलं. बायबल सांगतं यरुशलेमेत येशूचा प्रवेश झाल्यावर सगळे लोक आनंदाने उड्या मारत होते, जल्लोष करत होते. प्रभूच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद असो. जल्लोष केला आणि 4 दिवसांनी त्याला वधस्तंभी दिला. 4थ्या दिवशी त्याला वधस्तंभी देऊन टाकलं. हे जग असंच आहे. एक दिवशी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी वधस्तंभ तयार आहे. परंतु हा प्रकाश आमच्याकडे येणं गरजेचं आहे. जगाला उपयोगी व्हायचं का देवाला उपयोगी व्हायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. कोणीच नाही या जगामध्ये. कोणी कुणाला घेऊन शेवटचं थांबलं नाही. अहो जेवढे मोठे मोठे लोक गेले त्यांचे पुतळे पाडलेले. सगळे लोक इंदिरा गांधीला किती मानत होते नाही का? गरीबाचं पंतप्रधान म्हणून. म्हणजे आता परवा मोदींनी स्टेटमेंट केलं. काय म्हटले? सगळा सत्यानाश कोणी केला? मी नाही बोलत. इतिहासात बसलेले लोक कितीही मोठं कर्म केलं तर दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीला नाव ठेवतो. हे जग आहे.
देवाच्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आदराचं स्थान आहे. तुमच्या हातामध्ये प्रकाश तुमच्याकडे येऊ द्या म्हणून तो म्हटला मी आलो ते प्रकाश देण्यासाठी. आता एकच वचन वाचू कशासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 34 वचन. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 34 वचन. कारण ज्याला देवाने पाठवले ज्याला देवानं पाठवलं तो देवाची वचने बोलतो. तो देवाची वचनं बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. पुढची गोष्ट बायबल सांगतो तो कशासाठी आला. विपुल प्रमाणात पवित्र आत्मा देण्यासाठी. म्हणाल का जोरात. तो पवित्र आत्मा देण्यासाठी जगामध्ये आला. तारा देण्यासाठी नाही. आमेन म्हणाल का. गवानी देण्यासाठी नाही. फराळाचं ताट पण देण्यासाठी नाही. का ख्रिसमसला तुम्हाला बिर्याणी देण्यासाठी नाही. कशासाठी आला. पवित्र आत्मा कसा हो. कसं देतो वाचा बरं. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. काय करत नाही हो. मोजून मापून एवढंच तो आत्मा घे. 4 लोकांचं तारण कर. 2 लोकांना आरोग्य मिळू दे. 1 व्यक्तीचा प्रश्न सुटू दे. एका घराचा उद्धार होऊ दे. एका गावामध्ये जाऊन सुवार्ता सांग. एका गल्लीतला तुझं नाव असावं आणि एका चर्च मध्ये जाऊन लोकांनी तुझं कौतुक करावं आणि त्या पुलपीटवरती तू एकच व्यक्ती असावा. मोजून मापून नाही. तो म्हणतो एवढं विपुल प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बायबल सांगतं. तो म्हटलं एवढा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतील. मुठभर लोक जगाची उलथापालट करतील. मुठभर लोक जगाची उलथापालट करतील. पवित्र आत्मा विपुल प्रमाणात मिळावा आणि या विपुल प्रमाणामध्ये मिळालेला आत्मा लोकांना दाखवावा. तुमचा पवित्र आत्मा काय आहे ते सुद्धा लोकांना पवित्र आत्मा. परंतु ज्याला ख्रिस्ताचं आगमन पृथ्वी तलावरती कळालं ना तो पवित्र आत्म्याची विपुलता देवाकडे मागतो. म्हणून पौल म्हणतो श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. काय पवित्र आत्मा मिळाला मग अन्य भाषेपुरतं मर्यादित राहिला का. काही लोकांनी पवित्र आत्मा म्हणजे फक्त अन्य भाषा. मला तशी भाषा बोलता या म्हणून प्रार्थना करा आणि ती भाषा बोललं की धन्य. नाही. आता काय करायचंय. पवित्र आत्मा मिळाला. अन्य भाषेचा अर्थ कळला पाहिजे. भाषेचा अर्थ कळाला मग आता प्रगट करण्याचं दान मिळालं पाहिजे. आता प्रगटीकरणाचं दान मिळालं मग संदेश सांगण्याचं दान मिळालं पाहिजे. प्रॉफेसी करता आली पाहिजे. मग प्रॉफेसी करण्याचं दान मिळालं. अद्भुत करण्याची शक्ती आली पाहिजे. अद्भुत गोष्टी घडल्या पाहिजे. असे दिवस यावे की त्या दिवसामध्ये लोक तुमच्या सावलीने बरे व्हावेत. असे दिवस यावे तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये पेशंट जागेवरती उठून त्यांनी सुटका पाहून देवाच्या मंदिरात यावं आणि जसं सुंदर नामे दरवाजावर लंगडा भिकारी आणि त्या अभिषेकानं आणि पेत्र तिथं गेला त्याच्यातलं सामर्थ्य त्याच्यातला आत्मा त्याच्यातला अगदी मोठ्या प्रमाणात तो पवित्र आत्मा होता. आणि त्याच पवित्र आत्म्यानं पेत्र 50व्या दिवशी पवित्र आत्मा घेऊन गेला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुंदर नामे लंगडा भिकारी उठून येशूच्या नावानं चालू लागला आणि त्याला कळलं पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये आलेला आहे. नाताळ म्हणजे पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात मिळवलं. नाताळ म्हणजे बक्षीस देणं नाही बक्षीस मिळवलं. आमेन म्हणाल का. बक्षीस देण्यामध्ये धन्यता मानू नका. बक्षीस दिले तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. तुम्ही दिलं ना ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हाला मिळणार आहे. पवित्र आत्मा मापाने मिळणार नाही. हा देण्याच्या बाबतीमध्ये काढला ज्या मापाने द्याल जसं तुम्ही द्याल तसं. पवित्र आत्म्याला मोजमाप आहे का. वाचा बरं. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. हा तो मोजून मापून देत नाही. मग पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पवित्र आत्मा मोजून देत नाही तर तो म्हणतो जेवढा पाहिजे तेवढा घ्या. लक्षात ठेवा पवित्र आत्मा त्यानं त्या दिवशी द्यायला सुरुवात केली 2000 वर्षापूर्वी. त्यास काय घडलं माहिती का.
हजारोच्या संख्येनं रोज लोकांचं ताण होतं, कांदू नाही का? हा पेत्र जो मासे धरणारा प्रकाश त्याच्याकडे आला, आम्ही सांगितलं नाही का? तो म्हटला प्रकाश घेऊन मी तुझ्याकडे आलो. आता पेत्रामध्ये प्रकाश आला. काय? मासे धरणारा नाही, मी कोण आहे? माणसं धरणारा. आता पेत्राकडे हा प्रकाश आला, पेत्राला ते कळालं, त्याच्यातलं पाप काढून टाकलं, शिव्या देणारा स्वभाव काढला, तलवार चालवणारा स्वभाव काढला. आता तो म्हटला पवित्र आत्मा देणार मी. कसा? मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी तर मी आलो. आणि मग पेत्राला पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात दिला. आता पेत्राचं काय झालं माहिती का? 3000 लोक, 3000 लोक त्याच्या उपदेशाचं त्याच्यानं तारण झाले. पण बायबल सांगतं मी मोजून मापून देत नाही. पेत्राला 3000 लोकांचा दिला. किती लोकांचा? बॉंकीला 30 लाख लोकांचं तारण करण्याचा. हालेलुया. आता बॉंकीला 30 लाख तर तुम्ही 3 करोड साठी सिद्ध केले लोक आहात. ज्याला हे कळालं तो व्यक्ती त्याला ख्रिसमस कळाला. मी त्या मीटिंग कडे बघून म्हणणार नाही अरे पवित्र आत्म्याचं किती काम आहे. ती मीटिंग माझ्यासाठी चॅलेंज आहे. जो पोरगा शाळेमध्ये शिकत असतो ना, हुशार विद्यार्थी असतो, तो काय करतो माहिती का? नेहमी बोर्डात येणाऱ्या पोरांची टक्केवारी तपासतो. तो काय? 97, मला 97.2 तरी मिळायला पाहिजे का? तो म्हणतो 97 मिळाले तरी बरंच आहे. त्याच्या घरातले त्याला कमरेत लात घालून घालून उठत, मेरिट 97 जास्त पडले पाहिजे. मग त्याचं लक्ष असतं तेवढं मिळालं पाहिजे. आमचं मेरिट बॉंकी, आता बॉंकीच्या पेक्षा मोठं मला करायचं का? कारण येशू त्याच्यासाठी जगामध्ये आलेला आहे. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणा. की ज्याला नाताळ समजला तो अभिषेक मिळवण्यासाठी गेलेला आहे. मोठं काम करायचं, मोठे आशीर्वाद मिळवायचे. ज्याला पवित्र आत्मा मिळाला तो म्हटला मी राखून ठेवणार नाही. देव सगळ्याला विपुल प्रमाणात देतो. आमीन म्हणाल का? असं नाही देवाकडे पार्शियलिटी, याला थोडं द्यायचं त्याला जास्त द्यायचं, ते आमच्याकडे. आणि देव स्वतः सांगतो तोंड देखला न्याय. मग तो तोंड देखला न्याय करेल का? तो स्वतःच म्हणतो तोंड पाहून न्याय करू नका. मग देव तोंड पाहून न्याय करत नाही, मग कसा तुमचा न्याय तो तोंड पाहून करेल? तोंड पाहून का मी म्हणतो माहिती का? काही लोक नुसतं तोंड घेऊन चर्चला येतात. अभिषेक मिळू नाही मिळू, हाजिरी तर लावली ना, चर्च सुटलं ना. आज होतो सुरुवातीपासून पाळक साहेब, आणि तुम्हाला दिसाव म्हणून नेमकं तुमच्या समोर येऊन बसलो. तुम्ही दरवेळेस म्हणता उशीर आहे, ह्याच लवकर आलो. आणि बायबल सांगत तो पवित्र आत्मा कोणाला देणार आहे? तो त्याच्यासाठी येत नाही. कशासाठी येतो? तो अभिषेक नदीसारखा माझ्यामध्ये होत आहे. नदीला अंत नाही, तसं पवित्र आत्म्याचा अग्नी माझ्यामध्ये येताना त्याला लिमिट असू देऊ नको देवा. इतका अग्नी, इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये पाठव. ज्या उद्देशासाठी तू आला होतास ना, या पेत्रासारख्या शिव्या देणाऱ्याला वापरलं ना प्रभू, मी पण तयार आहे. मग म्हणू नका मी उपयोगाचा नाही. बऱ्याच लोकांना वापरलं जाऊ नये म्हणून तसं करतात. काही लोक म्हणतात द्यायचं नसल्यावर काय म्हणतात माहिती का? नाही हे आहे पेन, पण मध्ये मध्ये बंद पडतो, द्यायचा नसतो म्हणून. आणि हे अक्षर पण नीट येत नाही, मध्येच कसतरी येतं, कारण द्यायचा नसतो. तसं काही लोक दे प्रभू म्हटलं जीवन दे. प्रभू मी आहे पण तुला माहिती आहे माझा तर स्वभाव असा आहे. अरे द्यायचं का? बोल. तुझ्या स्वभावाला दुरुस्त करण्याची ताकद पवित्र आत्म्यामध्ये आहे. तुझ्या विचारांना प्रगल्भ करण्याची ताकद पवित्र आत्म्यामध्ये आहे. तू कसा आहेस त्याच्यावरती देवाचा अभिषेक अवलंबून नाही. तुझं समर्पण साजर असेल ना, आणि तू म्हणाल प्रभू त्या आत्म्याला माझ्यामध्ये पाठव, 100% सांगतो जर पेत्रासारख्या व्यक्तीला देव वापरू शकतो तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वापरू शकतो. पण ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करताना हा पवित्र आत्मा देण्यासाठी तुला हे लक्षामध्ये घ्या. मग प्रश्न असा आहे, नाताळ करणाऱ्या किती लोकांना पवित्र आत्मा आहे? कशासाठी आला होतो? बोला की, बोला जोरात. पवित्र आत्मा किती देण्यासाठी? मग नाताळ म्हणजे पवित्र आत्मा मिळवणं. आणि किती
किती लोकांना पवित्र आत्मा मिळाला ते विचारणं गरजेचं. किती लोकांना पवित्र आत्मा आहे? आणि पवित्र आत्मा नाही तर नाताळ करून फायदा काय? पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. ना आमच्यामध्ये पाण्याचा जन्म आहे ना पवित्र आत्म्याचा जन्म आहे, पण तरी सुद्धा गवाडीतला ख्रिस्त गायीच्या गोठ्यात जन्म घेतला. 4 गाया इकडं 4 गाया तिकडं, 2 मेंढरं इकडं 2 मेंढरं तिकडं, आणि वरती छोटा एक चांगला चमकीदार आणि गोल्डन स्टार, सिल्वर स्टार, आणि मग देवदूत तरंगत आहे, आणि मग तिकडून मध्येच ते आतमध्ये लावून एक खास प्रकारचं म्युझिक पण लावून ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द बेल्स. पवित्र आत्म्याचं काय? जिंगल बेल म्हटल्यावर नाताळ होणार नाही. पवित्र आत्म्यानं भरून जास्त तुम्ही ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा कराल, मग तो म्हणे माझा उद्देश सफल झाला. ठीक आहे, आनंद करणं आमचं काम आहे. येशू जन्माला आलं ते आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कान देऊ नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही आता नाताळ कॅरलला जाऊन सगळं करा. कॅरलला जा, नवीन कपडे घ्या, फराळ करा, मला पण घेऊन या, सगळं करा. चांगलं चांगलं करून खावा, भारीतली भारी साडी घ्या, पण कर्ज करून घेऊ नका. सगळं चांगलं करा, पण पवित्र आत्मा विसरू नका. या आत्म्याचं सामर्थ्य विसरू नका. जर प्रभू म्हणतो मी याच उद्देशासाठी आलो तुम्हाला पवित्र आत्मा देण्यासाठी, हे बाकीचे सगळे दिवस संपल्यावर परत एकदा तोच अभिषेक घेऊन या सोलापूरला जिंकून काढायचं, महाराष्ट्र जिंकून काढायचं, आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना येशू समजावून सांगायचा. त्याच्यासाठी प्रभू या पृथ्वी तलावरती आला. आता हे होऊ द्या महिनाभर डिसेंबरचा, सगळं काही होऊ द्या, पण उद्देश काय हो? उद्देश काय? बोला, उद्देश काय? जोरात बोला. किती? मग लक्षात ठेवा, हे सगळं करताना पवित्र आत्मा जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. आमेन म्हणाल का? सगळं उद्या पवित्र आत्मा जाऊ नये, किती प्रश्न येऊ द्या, समस्या येऊ द्या, तेव्हा तुझ्यामध्ये राखून राहण्यासाठी मला कृपा पुरव. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं तो आला ते तुम्हाला पवित्र आत्मा विपुल प्रमाणात देण्यासाठी. खूप गोष्टी आहेत. सगळं नाताळ कसं झाला सांगायचा तर त्याला वर्षानुवर्ष पुरणार नाही, पण कुठंतरी थांबावं लागतं आणि कुठंतरी एंड करावा लागतो. परंतु इथं मी थांबत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, येशू या जगामध्ये येण्याचा उद्देश तो म्हणतो विपुल प्रमाणात पवित्र आत्मा मिळावा, या उद्देशासाठी मी आलेलो आहे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया. नतमस्तक